नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीपचा पीक विमा हा राज्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे, अशा प्रकारची प्रतीक्षा राज्यामधील सर्व शेतकऱ्यांना लागली आहे। तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून जी काही सर्व जिल्ह्यांचे, सर्व तालुक्यांचे आणि सर्व गावांची अंतिम आणीवारी जाहीर झालेली आहे आणि या अंतिम आणीवारी जाहीर झाल्याच्या नंतर ज्या ज्या गावांची अंतिम आणीवारी ही 50 पैशापेक्षा कमी आलेली असते, तर त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकर त्या खात्या पीक विम्याचा वाटप चालू केलं जाणार आहे। तर मित्रांनो, आता महाराष्ट्रामधील विविध जिल्ह्यांची अंतिम आणीवारी ही जाहीर झालेली आहे। आता आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून परभणी जिल्ह्याचे एकंदरीत संपूर्ण अशी माहिती जाणून घेण्याचे प्रयत्न करत आहोत। या जिल्ह्यामधील कोणकोणते तालुके आहेत, कोणकोणते महसूल मंडळ आहेत, त्यांची नावं, त्यांची पात्र यादी ही संपूर्ण माहिती जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत आणि येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही उर्वरित जिल्हे असतील, उर्वरित तालुके असतील, या संपूर्ण तालुक्यांचे महसूल मंडळांची पात्र यादी आपण जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, ज्या गावाची अंतिम आणीवारी ही 50 पैशापेक्षा कमी असते, तर त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 15 जानेवारी पासून हा खरीपचा पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। एकंदरीत आपण परभणी जिल्ह्याचा अपडेट बघूयात। परभणी जिल्ह्यामधील एकूण 9 तालुके याच्या अंतर्गत पात्र आहेत आणि 53 महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र आहेत, ज्यांची अंतिम आणीवारी ही 50 पैशापेक्षा कमी आहे। त्याच्यामध्ये गंगाखेड तालुका आहे, जिंतूर तालुका आहे, मानवत तालुका आहे, पालम तालुका आहे, परभणी तालुका आहे, पाथरी तालुका आहे, पूर्णा तालुका आहे, सेलू तालुका आहे आणि सोनपेठ तालुका, ह्या सर्व तालुक्यांचा समावेश याच्यामध्ये असणार आहे। आणि आता या तालुक्यामधील कोणकोणते महसूल मंडळ आहेत की ज्यांची अंतिम आणीवारी ही 50 पैशापेक्षा कमी आहे, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे परभणी जिल्ह्यामधील गंगाखेड तालुक्यामधील सर्व गावांची अंतिम आणीवारी ही 45.50 एवढी काढण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये आता महसूल मंडळ आपण बघूयात। गंगाखेड तालुक्यामधील पहिला महसूल म्हणजे गंगाखेड महसूल मंडळ, त्याच्यानंतर माथापुरी महसूल मंडळ, माखणी महसूल मंडळ, पिंपलदरी महसूल मंडळ आणि राणी सावरगाव महसूल मंडळ। या महसूल मंडळामधील जेवढी कोणती गावं येतात, त्या सर्व गावांची अंतिम आणीवारी ही 50 पैशापेक्षा कमी करण्यात आलेली आहे। म्हणजे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 15 जानेवारी पासून या खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू होणार आहे। त्याच्यानंतर पुढचा तालुका म्हणजे जिंतूर तालुक्यामधील एकूण 8 महसूल मंडळ आहेत आणि यांची अंतिम आणीवारी ही 35.37 एवढे पैसे काढण्यात आलेली आहे। याच्यामध्ये आता जिंतूर तालुक्यामधील पहिला महसूल मंडळ म्हणजे आडगाव महसूल मंडळ, बामणी महसूल मंडळ, बोरी महसूल मंडळ, चारठाणा महसूल मंडळ, दुधगाव महसूल मंडळ, जिंतूर महसूल मंडळ, सावंगी महाब महसूल मंडळ, वाघी महसूल मंडळ, या सर्व महसूल मंडळाच्या अंतर्गत जेवढी गावं येतात, त्या सर्व गावांची अंतिम आणीवारी ही 50 पैशापेक्षा कमी आलेली आहे। म्हणजे या सर्व शेतकऱ्यांचा जो काही खरीपचा पीक विम्याचा मार्ग सध्या मोकळा झालेला आहे आणि या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच्या खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे। त्याच्यानंतर मानवत तालुक्यामधील एकूण 5 महसूल मंडळ आहेत आणि त्यांची अंतिम आणीवारी 36.87 पैसे एवढी काढण्यात आलेली आहे। म्हणजे या सुद्धा शेतकऱ्यांचा खरीपच्या पीक विम्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे। त्याच्यामध्ये केकरजवरा महसूल मंडळ, कोल्हा महसूल मंडळ, मानवत महसूल मंडळ, रामपुरी बुद्रुक महसूल मंडळ आणि ताडबोरगाव महसूल मंडळ, या सर्व महसूल मंडळामधील शेतकऱ्यांची अंतिम आणीवारी 50 पैशापेक्षा कमी काढलेली आहे। या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे। त्याच्यानंतर परभणी तालुक्यामधील पालम तालुक्यामधील एकूण 5 महसूल मंडळ आहेत आणि त्यांची अंतिम आणीवारी ही 38.50 पैसे एवढ्यात काढण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये आता पहिला महसूल म्हणजे बानवस महसूल मंडळ, चाटोरी महसूल मंडळ, पालम महसूल मंडळ, पेठ शिवणी महसूल मंडळ आणि राजूर महसूल मंडळ, या महसूल मंडळाच्या अंतर्गत जेवढी गावं येतात, त्या सर्व गावांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे। त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यामधील परभणी तालुका येथील 9 महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र आहेत आणि त्यांची अंतिम आणीवारी ही 42.50 एवढी काढण्यात आलेली आहे। या सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे। त्याच्यामध्ये आता दैठणा महसूल मंडळ, जांब महसूल मंडळ, परभणी रुरल महसूल मंडळ, परभणी ग्रामीण महसूल मंडळ, पेडगाव महसूल मंडळ, पिंगळी महसूल मंडळ, सिंगणापूर महसूल मंडळ, टाकळी कुंभकर्ण महसूल मंडळ आणि झरी महसूल मंडळ, या महसूल मंडळाच्या अंतर्गत जेवढी गावं येतात, त्या सर्व गावांमधील शेतकऱ्यांना हा खरीपचा पीक विमा वाटप चालू होणार आहे। त्याच्यानंतर आता पाथरी तालुक्यामधील एकूण 4 महसूल मंडळे पात्र आहेत आणि यांची अंतिम आणीवारी 45.50 एवढी काढण्यात आलेली आहे आणि या महसूल मंडळामधील जेवढे गाव आहेत, त्या सर्व शेतकऱ्यांना
ह्या खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे। त्याच्यामध्ये बाभळगाव महसूल मंडळ, हातगाव बुद्रुक महसूल मंडळ, कासापुरी महसूल मंडळ आणि पाथरी महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळामधील शेतकऱ्यांना या खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे। त्याच्यानंतर सेलू तालुका, या तालुक्यामधील 6 मंडळ पात्र आहेत आणि यांची अंतिम आणेवारी 36.87 एवढे पैसे काढण्यात आलेले आहे। त्याच्यामध्ये चिकलठाणा बुद्रुक महसूल मंडळ, देऊळगाव घाट महसूल मंडळ, कुपटा महसूल मंडळ, मोरेगाव महसूल मंडळ, सेलू महसूल मंडळ आणि वालूर महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पीक विम्याचं वाटप हे 15 जानेवारी पासून चालू होणार आहे। त्याच्यानंतर पूर्णा तालुका, पूर्णा तालुक्यामधील एकूण 6 महसूल मंडळे यांच्या अंतर्गत पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांची अंतिम आणेवारी ही 38.60 एवढी काढण्यात आली आहे। याच्यामध्ये सुडावा महसूल मंडळ, कातनेश्वर महसूल मंडळ, कावलगाव महसूल मंडळ, लिंबळा महसूल मंडळ, पूर्णा महसूल मंडळ आणि ताडकळस महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे। त्याच्यानंतर सोनपेठ तालुका, या तालुक्यामधील एकूण 4 महसूल मंडळे पात्र आहेत। त्याच्यामध्ये आवलगाव महसूल मंडळ, शेगाव मराठा महसूल मंडळ, सोनपेठ महसूल मंडळ आणि वादेगाव महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळाच्या अंतर्गत जेवढी गावं येतात त्या सर्व गावांची अंतिम आणेवारी ही 50 पैशापेक्षा कमी असल्यामुळे त्यांचा खरीपच्या पीक विम्याचा मार्ग सध्या मोकळा झालेला आहे आणि 15 जानेवारी पासून या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे। तर मित्रांनो, हे होतं एकंदरीत परभणी जिल्ह्याची माहिती की या परभणी जिल्ह्यामधील कोणकोणते तालुके पात्र आहेत, कोणकोणत्या महसूल मंडळामधील शेतकऱ्यांची अंतिम आणेवारी ही 50 पैशापेक्षा कमी करण्यात आली आहे। याची संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत। हे अपडेट कसं वाटलं, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतरत्र बांधवांपर्यंत नक्की पोहोचा आणि येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून उर्वरित महाराष्ट्रातील पूर्ण जिल्ह्यांची माहिती आपण जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। त्याच्यासाठी चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह।